अहमदनगर शहरातील राज चेंबर फलटण चौकी येथील चौकाला भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे नाव देण्यात यावे, तसेच मंगल गेट ते राज चेंबर या रस्त्याच्या कडेला सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सुफी संत सय्यद फाजल शाह वली उर्फ बापू साहब यांची दरगाह असून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्यानं या रस्त्याला सुफी संत सय्यद फाजल शाह वली उर्फ बापू साहब मार्ग असे नाव देण्यात यावे अशी मागणी आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी आय लव्ह अहमदनगरचे संस्थापक साहेबान जहागीरदार यांच्यासह नगरसेवक समत खान, हाजी शहबाज खान, बाबा फारुख शेख, मुजाहिद सय्यद, हाजी वहाब सय्यद, खालिद शेख, सय्यद अमीर, समीर खान, नावेद शेख, मोहसिन शेख, शम्स खान, दानिश शेख, मुफ्ती अल्ताफ, शहबाज बॉक्सर, तनवीर पठाण, शाकिर शेख, शाहनवाज शेख यांच्यासह इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। भारताचे पहिले शिक्षण मंत्री तथा भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले आहे। लोकजागृती करण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात वृत्तपत्रातून लेखन करत ते स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते। भारतरत्न मौलाना आझाद यांचे अहमदनगर शहराशी एक वेगळे आणि भावनिक नाते जोडले गेले आहे। ब्रिटिशांनी त्यांना अहमदनगर शहरातील भुईकोट किल्ल्यात काही वर्ष कैदेत ठेवलं होतं। कैदेत असताना त्यांनी घुबरे खातीर हे पुस्तक लिहिलं होतं, तर स्वातंत्र्यानंतर ते देशाचे पहिले शिक्षण मंत्री झाले। त्यामुळे एवढ्या मोठ्या स्वातंत्र्य संग्रामातील राष्ट्रीय नेत्याचे वास्तव्य शहराशी जोडले गेले असल्यानं राज चेंबर फलटण पोलीस चौकी येथील रस्त्याला त्यांचे नाव देण्याची भावना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असल्यानं सदरचा विषय महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्यात यावा अशी मागणी साहेबान जहागीरदार यांनी यावेळी केली आहे। आज प्रामुख्याने आय लव्ह अहमदनगर या फाउंडेशनच्या माध्यमातून शहराचे सर्व प्रतिष्ठित लोकांना सोबत घेऊन आज सन्माननीय आयुक्त साहेबांना अहमदनगर महानगरपालिका या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की आपण बघू शकतो ज्या प्रकारे दर्शनी अहमदनगर शहरामध्ये दर्शनी भागामध्ये सर्वात प्रमुख चौक ज्याला आपण म्हणतो, कोणी काही लोकांनी त्याला कोटला नाव दिलेलं आहे कारण की ते कोटला परिसरामध्ये आहे। काही लोक त्याला फलटण चौकी म्हणतात, त्याचप्रमाणे काही लोक त्याला राज चेंबर्स म्हणतात, परंतु पर्टिक्युलर आजपर्यंत त्याला कुठलंही विशिष्ट असं नाव त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेलं नव्हतं। म्हणून आम्ही सर्वांनी एका विचाराने एका मताने सर्वांनी ठरवलं की कोणत्या तरी अशा महापुरुषांचं नाव आपण या चौकाला द्यायचं की ज्याचा आदर्श समाजापुढे देशासमोर ठेवून, चांगला आदर्श ठेवून आपल्याला काहीतरी एक चांगलं नाव त्या ठिकाणी द्यायचंय। म्हणून सर्वांनी एका मताने सुचवलं की आपण त्या ठिकाणी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचं नाव त्या ठिकाणी त्या चौकाला देण्यात यावे। त्यांचं नाव का द्यायचं तर त्यांचं आणि अहमदनगर शहराचा, ऐतिहासिक अहमदनगर शहराचा अतिशय भावनिक संबंध आहे। आपण बघू शकतो स्वतंत्र काळामध्ये सर्वात मोठा आणि प्रत्येक वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करणारे एक म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद होते। आणि अनेक वर्ष त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक लढा त्या ठिकाणी दिला होता आणि पूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी त्या काळामध्ये ते फिरले होते आणि स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी त्यांचा अनेक योगदान या देशामध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिला होता। त्यांना अनेक वर्ष कारवार सुद्धा, तुरुंग कारवार सुद्धा झाला होता आणि आपल्याच या अहमदनगर शहरामध्ये जे भुईकोट किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये त्यांना अनेक वर्ष कारवार सुद्धा त्या ठिकाणी भोगावं लागलं होतं। आणि याच अहमदनगर शहरामध्ये त्यांनी एक जसं त्या काळाचे पंडित जवाहरलाल नेहरू आणि यांना सुद्धा ज्या तुरुंगात ठेवलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक या अहमदनगर, ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये लिहिलं होतं। त्याचप्रमाणे मौलाना अबुल कलाम आझाद यांनी सुद्धा एक पुस्तक याच आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये लिहिलं होतं। आणि अनेक आपण सांगू तेवढं उदाहरण त्या ठिकाणी आपण सांगू शकतो त्यांच्याबद्दल। म्हणून त्यांचा त्या चौकाला आपल्याला मौलाना अबुल कलाम आझाद हे चौक असं त्या महानगरपालिकेने घोषित करावं आणि त्यालाच लगत असलेला जे रस्ता आहे जे मंगल गेट कडे जातो त्या ठिकाणी त्या चौकाच्या पलीकडे बापूशाह वली रहमतुल्लाह अलैह यांची दरगाह आहे।
सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी अनेक भाविक त्या ठिकाणी येत असतात. म्हणून त्या रस्त्याला बापूचा बोली रहमतुल्लाह अलैह शाह फैजल ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव त्या रस्त्याला त्या ठिकाणी देण्यात यावं म्हणून आम्ही हे आयुक्तांना या ठिकाणी विनंती केलेली आहे. आणि लवकरच सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन महासभेत सुद्धा याचा प्रस्ताव पाठवून पूर्णपणे याचा पाठपुरावा करून आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी हे पूर्ण चौकाचं जे नाव आपलं जे ठरलेलं आहे मौलाना अबुल कलाम आझाद चौक आणि त्याचप्रमाणे रस्त्याचा बापूशाह बोली रहमतुल्लाह अलैह रस्ता मार्ग हे जे ठरवलेलं आहे हे लवकरच होणार असं आश्वासित आम्हाला उपायुक्त पठारे साहेब यांनी सविस्तर चर्चा करून यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. आणि मी आशा व्यक्त करतो लवकरात लवकर ह्याच्यामध्ये आपण मार्ग काढू. एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.